अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा सर्वांचे श्रद्धेस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकरांच्या वतीने त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या हातून जी काही स्वामींची सेवा घडली असेल, कोणी आरती केली असेल, कोणी नित्य सेवा झाली असेल, ही विशेष सेवा स्वामींनी आपल्याकडनं करून घेतली आहे. त्याबद्दल स्वामींचे मनस्वी आभार आणि धन्यवाद. स्वामी कृपेमुळेच आपल्या वाणीमधून श्री स्वामी समर्थ हे नाम, मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा विचार, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती, हे सगळं स्वामी कृपेशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे त्या स्वामींचे नक्कीच आभार आहेत, ज्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं, त्यांची सेवा करण्यास भाग पाडलं आणि त्यांच्या जवळ बोलावून घेतलं. अशा या स्वामींची सेवा करायला मिळणं ह्यासारखं अहोभाग्य नक्कीच नाही. साक्षात परब्रह्माची सेवा परब्रह्मच आपल्याकडनं करवून घेतो, हाच नेहमी आपला भाव राहतो. श्री स्वामी महाराजांचा जो तारक मंत्र आहे, जो आपण नित्यनियमाने अनेक जण ऐकतात, रात्री झोपताना ऐकतात, किंवा काही जणांची रिंगटोन असते, डायलर टोन असते. प्रत्येक जण त्या तारक मंत्राशी कुठे ना कुठेतरी कनेक्टेड असतो. पण अतिशय सुंदर, कमी शब्दांमध्ये पण पूर्ण भावपूर्ण असा रचलेला, आणि ज्या ज्या वेळेला आपण दुःखात असतो त्या त्यावेळेला आपल्याला दिशा दाखवणारा, आधार देणारा, धीर देणारा असा हा तारक मंत्र वेळोवेळी आपण म्हणत असतो, ऐकत असतो. आणि ह्या तारक मंत्राचं चिंतन करून ह्या तारक मंत्राच्या अंतरंगामध्ये जाण्याचा आपण एक प्रयत्न करतोय. उद्देश एकच, की आपण स्वामींच्या जवळ जायचंय. कारण स्वामींच्या जवळ गेल्यानंतर दुःखही राहत नाही, दैन्यही राहत नाही आणि आयुष्याची चिंताही राहत नाही. म्हणून जेवढं जेवढं आपल्याला स्वामींच्या जवळ जाता येईल तेवढा आपला प्रयत्न नेहमी राहतो. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. हे मन निशंक कधी होतं, हे मन निर्भय कधी होतं, आणि मग ही प्रचंड असलेली स्वामी शक्ती, स्वामी बळ हे आपल्या सदैव पाठीशी आहे याची नित्य अनुभूती आपल्याला कशी घेता येते. आणि जे स्वामी बळ नित्य पाठीशी असेल तर ते अतर्क्य आणि अवधूत आहेत. हे अशक्य घडणाऱ्या त्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला कळत नाहीत ह्या कशा होणार आहेत, याचा तर्क काय, अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडवण्याचं सामर्थ्य या स्वामी बळामध्ये आहे. आणि अशा स्वामी बळांवरती आपण ज्या वेळेला निशंक होऊन, निर्भय होऊन विश्वास टाकतो, त्यावेळेला ते अशक्यही शक्य करून दाखवतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं. आपण ज्या काही दुःखात असू, अडचणीत असू, ती अडचण त्या क्षणाला धावून येते, कारण ते स्मर्तृगामी आहेत. असा त्याचा थोडासा संदर्भ आपण मागच्या सत्रामध्ये बघितला. आजची आपली जी ओवी आहे, अतिशय सुंदर ओवी आहे. जिथे स्वामी चरण तिथे नियो नकाय, किंवा जिथे स्वामी चरण तिथे नियो नकाय. स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ ही ना नेई त्याला. परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणलं तर आपल्याला खूप सोपा वाटतो हे वाक्य म्हणायला, की जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ ही ना नेई त्याला. परलोकी ही ना भीती तयाला. स्वामींचं चरण आपण जेवढी जेवढी दत्तधाम पाहिली, गाणगापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, कुरपूर असेल, पिठापूर असेल, अनेक सगळ्या दत्त महाराजांच्या ठिकाणी, किंवा जे नव्याने निर्माण झालेली मंदिरं आहेत दत्त महाराजांची, ह्या प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथे पादुका ह्या आपल्या दर्शनासाठी ठेवल्या जातात. आणि ह्या पादुकांवरती आपण डोकं ठेवतो आणि दर्शनाचा लाभ घेतो. आता ही जी पहिली ओळ आहे, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, की जिथे स्वामींचं चरण आहे त्या ठिकाणी न्यून, कमतरता कशाची असणार आहे. आता आपल्याला असं वाटेल की मग ह्या वाडीच्या ठिकाणी, गाणगापूरच्या ठिकाणी, अक्कलकोट असेल, अनेक सगळी दत्तधाम असतील, किंवा आपण आपल्या घरामध्ये स्वामींच्या पादुका ठेवल्या असतील, तर ह्या सगळ्या ठिकाणी महाराजच बसलेले आहेत, आणि मग जिथे महाराज आहे तिथे काय आहे. परंतु एवढा फक्त लौकिक अर्थाने हा अर्थ नाहीये. कारण ज्या वेळेला मी स्वामींना अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अशी ललकारी देतो, की हे स्वामी राया, तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहात,
नायक याचा अर्थ मुख्य. या संपूर्ण ब्रह्मांडाचं मुख्य पद हे स्वामींकडे आपण जेव्हा देतो, त्यावेळेला स्वामींसाठी त्यांचं चरण ठेवण्यासाठी कोणतीही भूमी असू शकते, कारण शेवटी ते नायक आहेत, ते मालक आहेत. जसं बळीराजा ज्यावेळेला होता, त्यावेळेला त्याचाही दातृत्व त्याचं एवढं महान होतं आणि त्या दातृत्वामुळे त्याचं पुण्य एवढं मोठं झालं, की तो ज्याला काही आशीर्वाद देईल तो सत्य होत होता. आणि म्हणून देवांना भीती वाटली, की ह्याने जर उद्या एखाद्या राक्षसाला जर आशीर्वाद दिला, की तुला स्वर्गपद प्राप्त होईल, तर तो खरंच स्वर्गपदाचा अधिकारी होऊन जाईल. आणि म्हणून या बळीराजाला थांबवणं, त्याच्या हातून पाप घडवणं हे गरजेचं आहे. आणि मग सगळ्या देवांनी भगवान विष्णूंची आराधना केली, त्यांना प्रार्थना केली. आणि भगवान विष्णूंनी बटू अवतार, वामन अवतार जो आहे तो धारण केला. आणि बळीराजा जो आहे तो फार मोठा यज्ञ करत होता आणि या यज्ञाच्या स्थळी हा वामन जो आहे, हा बटू जो आहे तो त्या ठिकाणी जातो. आणि तो त्या ठिकाणी ओम भवती भिक्षाम देही असे म्हणून याचना करतो. तर दारात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दान करणं, त्याला जे इच्छित आहे ते त्याला देणं, हा बळीराजाचा क्रम होता. त्यामुळे वामनाकडे त्यांनी जाऊन विचारणा केली, की तुला काय हवंय? तर तो म्हणला, तू एवढा महान राजा आहेस, एवढा चक्रवर्ती सम्राट आहेस, म्हणजे तुझ्याकडे देण्यासारखं मला खूप आहे. मी खूप मागू शकतो, पण तुर्तास मला फक्त 3 पद भूमी हवी आहे, की माझी 3 पावलं जिथं पडतील तेवढी जागा फक्त मला हवी आहे. दान केल्याने सुद्धा अहंकार वाढतो. आपल्याला वाटतं दान हे सर्वश्रेष्ठ आहे, पण या दानातून जर योग्य पद्धतीने ते केलं नाही, तर ते अहंकाराच्या निर्मितीचं सुद्धा कारण ठरतं. आणि हाच बळीराजा त्याच अहंकारापोटी त्या वामनाला असं म्हणला, की "अरे, मी एवढा मोठा राजा, ही संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण स्वर्ग, या संपूर्ण याचा अधिपती असलेला मी, तू माझ्याकडे काय याचना केलीस? तर तुझी जी छोटीशी पावलं आहेत, या 3 पावलांची तुला जागा पाहिजे. ठीक आहे," म्हणे, "दिली मी तुला." काय किती मोठं मागितलं. मला वाटलं, की याच्या कालायचं खूप काहीतरी चांगलं मागशील. पण ठीक आहे म्हणे, 3 पद भूमी मागितली. पण त्याला कुठं माहिती होतं, की हे 3 पद भूमी काय आहे? आणि मग नंतर सगळंच त्याच्या हातातून तो गमावून बसला. हे ब्रह्मांड नायकाचं कार्य, की त्याच्या 3 पद भूमीमध्ये 2 पदामध्ये संपूर्ण सृष्टी सामावली गेली. आता तिसरं चरण कुठे ठेवायचं? मग साक्षात त्या बळीराजाच्या डोक्यावरती त्या वामनाने, भगवान विष्णूंनी त्यांचा पाय ठेवला आणि सांगितलं, "आता तू सुद्धा माझा झालायस आणि आता माझी आज्ञा तू पाळ आणि त्या पाताळामध्ये तू निघून जा." हा जो हक्क आहे, हा ब्रह्मांड नायकाचा आहे. आणि जिथे स्वामी चरण, तिथे न्यून काय, असं ज्यावेळेला म्हटलं जातं, हे चरण जे आहेत, हे चरण फक्त त्या लाकडाच्या, दगडाच्या किंवा अन्य कुठल्याही पितळी, धातूच्या असतील, एवढ्यापुरतेच ते मर्यादित नाहीत. हे चरण आपल्याला संपूर्ण सृष्टीमध्ये, चराचरामध्ये आहे, याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. की हे चरण स्वामींचे आहेत. प्रत्येक सृष्टीमधला कण आणि कण, मग तो सजीव असो अथवा निर्जीव असो, हा प्रत्येक कण स्वामींच्या चरणांनीच पुनीत झालेला आहे. आणि अशा चरणांच्या ठिकाणी न्यूनते काय असणार आहे? कशाची कमतरता असणार आहे? ही संपूर्ण सृष्टी जी बनलेली आहे, ही संपूर्ण सृष्टी तुमच्यासाठी बनलेली आहे. तुम्ही जे या सृष्टीवरती जन्माला आला आहात, तुमचा उद्देश एकमेव आहे, त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणं. आणि ती प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत करण्यासाठी ह्या सृष्टीची निर्मिती झाली आहे. आणि या संपूर्ण सृष्टीचा अधिपती हे स्वामी महाराज आहेत. म्हणजे ज्यांची तुम्ही आराधना करत आहात, ते ह्या संपूर्ण सृष्टीचे मालक आहात. तुम्ही ज्या इच्छा स्वामींकडे व्यक्त करता, कोणी भौतिक इच्छा मागत असेल, कोणी पारमार्थिक इच्छा मागत असेल, या सगळ्या इच्छा ज्या पुरवल्या जाणार आहेत, ह्या सृष्टीमधूनच पुरवल्या जाणार आहेत. उद्या जर मी म्हणलं मला नोकरी हवी आहे, स्वामी मला नोकरी द्या, तर ही नोकरी काही आकाशातून येणार नाही. तर जे काही आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे, त्याच कुठल्यातरी एखाद्या कंपनीतनं तुम्हाला कॉल येणार आहे. तुम्ही म्हणला, की माझी आर्थिक अवस्था स्वामी खूप कमकुवत झालेली आहे. कृपया मला आर्थिक स्थैर्य द्या. तर ते जे येणारे पैसे आहेत, ते अचानक काही आकाशातून पाऊस पडू शकत नाही. तर तुम्ही जे काही कष्ट करत आहात, तुम्ही जे काही ठिकाणी काम करत आहात, त्या ठिकाणावरनं कुठून तरी तुम्हाला तो सोर्स जो आहे, तो उपलब्ध होईल आणि पर्यायाने लक्ष्मी तुमच्या घरी स्थिरावेल. म्हणजे जे काही आपल्याला प्राप्त होणार आहे, आरोग्य असेल, मला काहीतरी त्रास आहे, आजार झालेला आहे आणि या आजारातनं मला बरं व्हायचं आहे. तर हा आजार बरा कसा होणार आहे? तर जे काही तुम्ही डॉक्टरांचे औषधोपचार करणार असाल, तुम्ही जे काही मंत्रस्तोत्र म्हणणार असाल, जे काही तीर्थ घेणार आहात, ते पाणी प्राशन करणार आहात, हे सगळं ह्या भौतिक सृष्टीमधलंच आहे. पाणी चमत्काराने निर्माण नाही झालेलं. तर ह्या
प्रकृतीमधूनच या जे काही भौतिकदृष्ट्या आपल्या पंचज्ञानेंद्रियांना जे गोचर होते, जे दिसतंय, जे अनुभवता येते, त्याच्यातूनच आपल्याला ह्या सगळ्याची प्राप्ती होणार आहे. मग अशा ह्या भौतिक जगताचा स्वामी हे माझे स्वामी महाराज आहेत, म्हणून ते ब्रह्मांड नायक आहेत. आणि म्हणून त्यांचे चरण जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहेत. मग जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, तिथे कशाची कमतरता असेल? कशाची कमतरता असेल? कशाचीच कमतरता नाही. कारण जिथे जिथे स्वामी चरण आहेत ते सगळं चैतन्यमय आहे. आणि मग अशी तुमच्या आजूबाजूला असणारी प्रत्येक सृष्टी, तुमच्या आजूबाजूला असलेली माणसं, तुमच्या आजूबाजूला असलेल्या वस्तू, तुम्ही जिथे काय काम करत असाल त्या ठिकाणच्या सगळ्या वस्तू, तिथली माणसं, हे संपूर्ण विश्व, या संपूर्ण सृष्टीमध्येच स्वामींचे चरण आहेत. मग तिथून तुम्हाला काही मिळणार नाही अशी शक्यता का वाटते? कारण आपण जे पहिल्या श्लोकामध्ये बघितलं, निशंक आणि निर्भय व्हायचंय, हे कधी होतं ज्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीबद्दल खात्री नसते, की हे मला मिळेल का, हे असं होईल का, हे जेव्हा मला वाटतं असतं, त्यावेळेला मला तिथं शंका निर्माण होते. पण मग जर मला ह्या गोष्टीचा अनुभव आला, की ही संपूर्ण सृष्टीमध्ये माझेच स्वामी आहेत, मी कशाला म्हणतो मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक? मी नुसतं म्हणण्यासाठी फक्त शब्द आहेत का, फक्त अक्षरं जोडली आहेत का, अनंत कोटी ब्रह्मांड नायक? हे ब्रह्मांड म्हणजे काय ह्याची तरी मला व्याप्ती माहिती आहे का? मी ज्या एका छोट्याशा गावामध्ये, शहरामध्ये राहतोय, हे शहर माझ्या राज्यामध्ये केवढंसं छोटं आहे. हे राज्य माझ्या संपूर्ण भारतभरामध्ये, भारत देशामध्ये खूप छोटं आहे. हा भारत देश या संपूर्ण पृथ्वीवरती एक छोटासा ठिपका आहे. आणि ही पृथ्वी या नवग्रह मालेमधला एक फक्त ग्रह आहे. अशी नवग्रहमाला एक आकाशगंगेमधली एक छोटीशी नवग्रह मालिका आहे. अशा ही एक आकाशगंगा अनेक आकाशगंगांमधला एक छोटासा भाग आहे. आणि असे अनेक आकाशगंगा मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. अशा अनेक ब्रह्मांडाचे नायक माझे स्वामी महाराज आहेत. मी जिथे आहे तिथून मला साधी दिल्ली दिसत नाही, कलकत्ता दिसत नाही, चेन्नई दिसत नाही. म्हणजे माझ्या डोळ्यांपासून जे काही लांब आहे ते मला दिसत नाही. माझ्या कानांनी माझी जेवढी क्षमता आहे 50 डेसिबल पेक्षा कमी असलेला आवाज मला ऐकू येत नाही. 120 130च्या पुढे डेसिबलचा जर आवाज गेला तर मला त्याचा त्रास होतो आणि पर्यायाने मला तो ऐकू येत नाही. माझी जी त्वचा आहे त्याला जोपर्यंत स्पर्श होत नाही तोपर्यंत ती गोष्ट मला अनुभवता येत नाही. जिभेवरती जोपर्यंत मला काही पडत नाही तोपर्यंत त्याची चव मला कळत नाही. नाकाच्या आजूबाजूला जोपर्यंत ते कुठलाही पदार्थ किंवा कुठली गोष्ट येत नाही तोपर्यंत त्या नाकाला वास घेता येत नाही. एवढे छोटेसे माझी किंवा एवढ्या मर्यादित असलेल्या गोष्टी असलेला मी स्वामी महाराजांना काय ओळखून पाहणार आहे? कारण मला काहीच दिसत नाही. जेवढी माझी मर्यादा दिलेली, बाउंड्री लाईन दिलेली आहे तेवढ्यातच मला महाराज दिसू शकतात. आणि मी महाराजांना मात्र म्हटलंय अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळे कुठल्या आकाशगंगेतून कुठल्या वेळेला तुम्हाला काय आणून द्यायचा हा स्वामी महाराजांचा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाही. तुमचा प्रश्न आहे तुम्ही मागणं. कारण जो मागणारा आहे त्याच्यामुळेच देणाऱ्याला महत्व आहे. जर मागणाराच नसता तर देणाऱ्याला महत्व काय? दान कोणाला देतो आपण? जो कोणतरी घ्यायला आलेला आहे त्याला आपण दान देतो. जर कोणी घ्यायलाच आला नाही तर दान देणाऱ्याला कोण नाव देणार? तसं आपण स्वामींचे भक्त आहोत म्हणून स्वामी आहेत आणि स्वामींमुळे आपण आहोत. हे एकमेकांवरती अवलंबून असलेलं एक वेगळं नातं आहे. म्हणून हे गुरु शिष्याचं नातं अत्यंत पवित्र आहे. आणि म्हणून आयुष्यात हे लक्षात ठेवा की ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये जे जे तुम्हाला अनुभवता येतंय, डोळ्यांनी पाहता येतंय, कानांनी ऐकता येतंय, त्वचेने अनुभवता येतंय, ह्या सगळ्यांपेक्षा मोठे माझे स्वामी महाराज आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी स्वामींचे चरण आहेत. जिथे 2 पावलांमध्ये जर संपूर्ण ब्रह्मांड ते व्यापू शकत असतील, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. मग ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांचे चरण आहेत. मग हा माणूस माझा ऐकतच नाही, हे माझ्या आयुष्यात घडणारच नाही, मला नोकरी कशी मिळणार, माझं हे कसं होणार, माझा आजार बरा कसा होणार, हे जे प्रश्न आपण उपस्थित करतो याचाच अर्थ आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो ते केवळ शाब्दिक आहे. महाराजांवर आपला विश्वासच नाही. जर ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक म्हणतो, त्यांचे चरण या संपूर्ण सृष्टीमध्ये आहे म्हणतोय, मग न्यून काय असणार आहे? कमतरता कशाची असणार आहे? सगळीकडे तर पूर्तताच होणार आहे. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळवण्याची क्षमता या सृष्टीमध्ये भगवंताने निर्माण करून ठेवली. आपण भागवत सगळेजण वाचता. भागवतामध्ये हे सांगून ठेवलेलं आहे की ह्या सृष्टीची जेव्हा ब्रह्मदेवाने रचना केली
त्याच वेळेला तुमच्या आयुष्यात काय काय घडणार हे सगळं लिहून ठेवलंय. ज्या अर्थी मला काहीतरी हवंसं वाटतंय ते मिळवण्याची तीव्र इच्छा होतीये, याचाच अर्थ ती मला गोष्ट मिळणारच आहे किंवा मिळालीच पाहिजे. म्हणून तर माझ्या मनामध्ये ती इच्छा निर्माण झाली. अदरवाईज ती मनात इच्छा आलीच नसती. जी गोष्ट आजपर्यंत मी कधी पाहिली नाही, अनुभवली नाही, कानावरती कधी त्याची बातमी पडली नाही, त्या गोष्टीबद्दल माझ्या मनात विचार तरी कसा येऊ शकेल? म्हणजेच जी गोष्ट मी विचार करू शकतो, ती गोष्ट मी आधी अनुभवली पाहिजे. मग कदाचित या जन्मात कधीतरी लहानपणी बघा आपल्याला लहान मुलं असतात तेव्हा त्यांना विचारलं, की तुम्हाला मोठेपणी काय व्हायचंय? तर मग कोणी म्हणतं पायलट व्हायचंय, कोणी डॉक्टर व्हायचंय, कोणी आणि हे त्याला वाटणं येतं कुठून? हा मनात विचार येतो कुठून? त्याने कधी पायलट काय असतो बघितलेला नसतो कधी उडत. फक्त त्याने विमान उडताना पाहिलंय. डॉक्टर आणि डॉक्टरचं फील्ड काय माहीत नाही, पण डॉक्टर जे करतो ते किती छान त्याच्याकडे पेशंट येतात, तो तपासतो, त्यांना बरं करतो. म्हणून मला डॉक्टर व्हायचंय. काही ना काहीतरी अनुभवलं असतं म्हणून ती इच्छा निर्माण होते. काही जणांना असं वाटतं, की नाही मी हेच होणार. मला संगीतातच आवड आहे, मला गायकच व्हायचंय, मला डान्सरच व्हायचंय. कुठेतरी मागील जन्मांमध्ये आपल्या ह्या इच्छा अतृप्त राहिल्यात म्हणून आपण ही गोष्ट कल्पना करतो आणि ही कल्पना आपली पूर्ण होण्यासाठीच जन्माला येते. कारण ही ह्या सृष्टीचाच नियम आहे आणि ह्या सृष्टीच्या माध्यमातूनच पुरवली जाणार आहे. मग मी स्वामींचा सेवेकरी ज्यावेळेला स्वतःला म्हणवतो, त्यावेळेला माझ्या मनातली भीती, शंका ही दूर झालीच पाहिजे. कसं होणार माझं? सगळं छान होणार आहे. कारण सगळं छान होण्यासाठीच तर स्वामींनी मला त्यांच्या जवळ घेतलंय. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. जिथे डोकं ठेवाल तिथे स्वामींचं चरण आहे. असंच कुठे सांगितलंय, की तुम्ही जिथं मंदिरात गेला तिथे ज्या पादुका आहेत, तिथं गेल्यानंतरच फक्त स्वामींचं चरण आहे. नक्कीच तिथं ती चैतन्य शक्ती आवर्जून आहे. गाणगापूरला ज्याला आपण जातो त्याला निर्गुण पादुका आहेत असं म्हणतो. त्याला आकार नाहीये. का बरं त्या निर्गुण असतील? इतर ठिकाणी सगुण दिल्या, मग गाणगापूरलाच का निर्गुण दिल्या? काहीतरी महाराजांचं नियोजन असलंच पाहिजे. त्याचा अर्थ मला समजला पाहिजे, की त्या निर्गुण का आहेत? मग ह्या ज्या पादुका आहेत, ह्या भौतिक रूपामध्ये आपल्याला डोळ्यांनी दिसाव्यात, स्पर्श करता याव्यात, म्हणून त्या ठिकाणी आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप होते. मी जिथे जिथे विचार करतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष तूच उभा राहतोस. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी जिथे मस्तक ठेवतो, तुम्ही ज्या ठिकाणी असाल, तिथून मनोमन तुम्ही नमस्कार करा. तुमचं मस्तक हे त्या चरणांवरतीच जाणार आहे. कारण ह्या चरणांशिवाय दुसरं या ब्रह्मांडामध्ये काहीच शिल्लक नाही. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही पाय. आता आपल्याला असं वाटतं की आपण स्वामींची रोज सेवा करतो म्हणजे आता आपलं सगळं प्रारब्ध जे आहे ते महाराज आता घडवणार आहेत. मग माझ्या आयुष्यात जे जे घडतंय ते सगळं स्वामींच्याच कृपेने घडतंय. मग स्वामी माझ्या आयुष्यात असं वाईट का घडवता? असा एक आपला बऱ्याच जणांचा रोष असतो स्वामींवर, की माझ्याच आयुष्यात हे वाईट का घडवताय तुम्ही? मी तर तुमची एवढी सेवा करते, सगळं चांगलं करते, मग माझ्याच आयुष्यात हे मला नको असलेल्या गोष्टी का? आणि महाराज काय म्हणताय? स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, की स्वतः भक्ताचं प्रारब्ध घडवतात. मग आता त्यांनी काय सांगितलंय बघा, ते परमेश्वर हा कधीही शब्दामध्ये अडकत नाही. तो प्रत्येक गोष्टीची क्लिअरिटी देतो. त्यांनी सांगितलं स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. मी भक्तांचं प्रारब्ध घडवतो. मग भक्त म्हणजे कोण हे आपल्याला कळलं पाहिजे आणि मग मी स्वामींचा भक्त आहे का हे मी तपासून पाहिलं पाहिजे. एक उदाहरण देतो. एक पेशंट असतो, त्याला एक आजार झालेला असतो, पोटात मळमळ चालू असते, म्हणून त्रास होतो, म्हणून तो आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला सांगतो, डॉक्टर साहेब असा असा त्रास आहे, मला चेक करा आणि औषधं द्या. डॉक्टर त्याला चेक करतात, प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, की हे प्रिस्क्रिप्शन घे, ह्याच्यानुसार औषधं घे. तो म्हणतो ठीक आहे. घरी जातो, त्याला सांगितलं असतं सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा औषधं घ्यायची आहेत. तो रोज सकाळी प्रिस्क्रिप्शन वाचतो, दुपारी प्रिस्क्रिप्शन वाचतो, रात्री झोपायच्या पूर्वी प्रिस्क्रिप्शन वाचतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच, सकाळी वाचतो, दुपारी वाचतो, रात्री वाचतो. 2-3 दिवसात त्याचं पूर्ण प्रिस्क्रिप्शन ते आहे, गोळ्यांची नावं जी आहेत ती पाठ होतात. मग चौथ्या दिवसापासून त्याला त्या कागदाची गरज पडत नाही. तो आपला सकाळी उठला की सुरू करतो. हे औषधाचं नाव इतक्या गोळ्या घ्यायच्या, हे औषधाचं नाव इतक्या गोळ्या घ्यायच्या. परत दुपारी तेच,
रात्री तेच. 15 दिवस तो आपला बिचारा करतो. आता पाठांतरही झाले त्यामुळे काय उठसूट आपलं सारखं तेच म्हणत असतो. 15 दिवस झाले तरी आजार काही बरा होत नाही. शेवटी वैतागून तो पुन्हा डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला म्हणतो, "डॉक्टर तुम्ही दिलेली औषधं काही लागू पडली नाहीत. माझा आजार काही बरा झाला नाही. मला तसंच वाटतंय अजूनही." डॉक्टर म्हणे, "काय केलं तुम्ही? गोळ्या घेतल्या का?" "हो," म्हणे, "तुम्ही सांगितलं ते प्रिस्क्रिप्शन मी रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ वाचायचो. 2-3 दिवसात माझं पाठही झालं. बघा," म्हणे, "मी म्हणून दाखवतो तुम्हाला." त्यांनी सगळी ती नावं म्हणून दाखवली. डॉक्टर म्हणे, "मग पुढे?" "नाही," म्हणे, "पुढे काय? हेच करायला सांगितलं ना तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ." डॉक्टर कपाळाला हात लावून घेतो. अहो म्हणे, "ते प्रिस्क्रिप्शन वाचायला नव्हतं सांगितलं, प्रिस्क्रिप्शन पाठ करायला नव्हतं सांगितलं. त्यामध्ये ज्या दिलेल्या गोळ्या होत्या, त्या गोळ्या तुम्हाला दुकानातून आणून त्या तुमच्या पोटात गेल्या पाहिजे होत्या, म्हणजे तुमचा आजार बरा झाला असता." तो पेशंट म्हणतो, "अच्छा असं होतं का?" आपण तसेच पेशंट आहोत. आपल्याला जे स्वामी चरित्र, गुरुचरित्र, नित्यसेवा, आरत्या हे सगळं जे काही दिलंय ना, हे आपल्या सद्गुरूंनी आपले आजार, आपलं दुःख बरं करण्यासाठी दिलेलं प्रिस्क्रिप्शन आहे. आपण स्वामींकडे गेलो, "स्वामी माझं असं-असं दुःख आहे." कधीतरी आपण पहिल्यांदा एखादं दुःख किंवा प्रश्न घेऊन जातो स्वामींकडे आणि स्वामींकडे गेल्यानंतर मग प्रश्नोत्तरं घेतो किंवा अन्य कुठल्यातरी माध्यमातून आपल्याला सेवा मिळते. मग आपण ती सेवा सुरुवात करतो. कोणतरी आपल्याला सांगतं, "स्वामींची सेवा अशी करायची." ठीक आहे, स्वामी चरित्र घेतलं, नित्यसेवा घेतलं, दुर्गा सप्तशती घेतलं, सगळे घेतले. भागवत घेतले, नवनाथ घेतले, सगळे ग्रंथ घेतले. काय केलं घरी जाऊन? पाठांतर सुरू केलं. रोज ते वाचायला सुरुवात केली. शब्द वाचत गेलो, शब्द वाचत गेलो. हळू-हळू काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी ते पाठ होत गेलं. आता मला स्वामीचरित्र हातात घ्यायची गरज नाही. मला गणपती अथर्वशीर्ष म्हणायला नित्यसेवा घ्यायची गरज पडत नाही. आता माझं पूर्ण पाठ झालंय. पाठ झालंय, पाठ झालंय. रोज मी ते पाठांतर करत राहतो. थोड्या महिन्यांनी, वर्षांनी, दिवसांनी स्वामींकडे पुन्हा येतो. स्वामी म्हणे, "तुम्ही दिलेलं मी रोज वाचतोय. रोज 3 अध्याय न चुकता करतो. आरतींना उपस्थित राहतो. गुरुचरित्र जपताला करतो किंवा इतर वेळेला पण घरी सगळं करतो. पण माझं दुःख काही अजून बरंच झालं नाही." स्वामी म्हणतात, "अरे, ते जे स्वामी चरित्र आहे ना, त्या आरत्या ज्या आहेत ना, त्या तुला पाठ करण्यासाठी नव्हत्या दिल्या. त्याच्यामध्ये जे सांगितलंय ना मी, ते तुझ्या जीवनात आचरणात आणायचं होतं. मग तुझं दुःख दूर झालं असतं. पण तुला ते कळलंच नाही. तू पाठांतर करत बसलास आणि पांडित्य दाखवत राहिलास, की बघा मी 30 मिनिटात संपवतो स्वामीचरित्र, 40 मिनिटात संपवतो. अजून काय 50 मिनिटात सप्तशती संपवतो. हे पाठांतर झालं. पण जीवनात उतरवलं असतं तर तुझं दुःख दूर झालं असतं. कशाला माझ्यापर्यंत यायची गरज होती? डॉक्टरकडे आपण परत-परत जातो का? नाही. आजार बरा झाला की परत जात नाही. पुन्हा जेव्हा आजारी पडू तेव्हा पुन्हा डॉक्टरकडे जातो. ते पुन्हा नवीन प्रिस्क्रिप्शन देतात. तेच औषधं देतात का? नाही देत. तुमचा त्यावेळेचा आजार बघून त्यानुसार औषधं देतात. म्हणजे एकदा प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर आपण जर ते आचरणात आणलं, तर स्वामी आपलं जे काही दुःख असेल ते दूर करतील. कदाचित येणाऱ्या पुढच्या काही भविष्य काळामध्ये पुन्हा काहीतरी दुःख येईल. आपण पुन्हा स्वामींकडे येऊ. पुन्हा स्वामी काहीतरी नवीन प्रिस्क्रिप्शन आपल्याला देतील, जे आपल्याकडनं राहून गेलं असेल. त्याचा पुन्हा अभ्यास करावा लागेल, पुन्हा त्याचं आत्मचिंतन करावं लागेल. ते आयुष्यात उतरावं लागेल. मग आपलं दुःख दूर झालेलं असेल. पण आपण स्वामींकडे जातो, "स्वामी मागच्या वेळेला आलो तुम्ही स्वामीचरित्र सांगितलं. या वेळेला आलो परत स्वामीचरित्र सांगितलं. मग काय गुरुचरित्र सांगितलं." सारखं-सारखं तेच देताय म्हणे. "सगळं करून झालंय. एवढी पारायणं झाली आत्तापर्यंत. काहीच रिझल्ट येत नाही. 20 वर्ष झाले पारायणच करतोय." "स्वये भक्त प्रारब्ध घडवी हे माय." स्वामी म्हणतात, "मी भक्तांचं प्रारब्ध घडवतो." कोण भक्त? मग साधारण जी व्याख्या आपल्याला माहिती असते, जो विभक्त होत नाही तो भक्त. जो डिटॅच होत नाही तो भक्त. आपण अटॅच तरी कधी होतो? आपण ज्यावेळेला सेवेला बसतो त्यावेळेला सुद्धा मनात नको-नको ते विचार करतो. त्या क्षणभरासाठी सुद्धा श्री स्वामी समर्थ या मंत्रांवरती आपलं मन एककेंद्रित करू शकत नाही. आपण तिथेही डिटॅच असतो. फक्त शरीराने मात्र आपल्या हातात माळ असते. मुखाबंद श्री स्वामी समर्थ म्हणणं चालू असतं, पण स्वामींशी कनेक्टच होत नाही. 24 तास आपल्या मनामध्ये सगळ्या प्रकारचे विचार, चिंता, भय, आनंद, सुख, दुःख हे सगळे विचार चालू आहेत. आपण कुठे भक्त झालोय? भक्त तो असतो जो सगळीकडे, सर्वत्र स्वतः सहित माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये, माझ्यामध्ये आणि इतर निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा माझेच स्वामी आहेत. मला स्वामींशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, अनुभवता येत नाही, पाहता येत नाही, ऐकता येत नाही. मला जे काही सगळं दिसतंय, ऐकता येतंय, पाहता येतंय, अनुभवता येतंय, ते सगळे माझे स्वामीच आहेत. हे जो जगू शकला, तो भक्त. ही अटॅचमेंट आहे.
24 तास. मग झोपल्यानंतर काय होत असेल? झोपल्यानंतर तर आपल्याला आपलीही जाणीव नसते, की आपलं शरीर आहे, आपलं मन आहे. पण हे झोपेत सुद्धा जो स्वामींचीच चिंतन करतो, स्वामींचंच नाव येतं, स्वामींचंच स्वप्न दिसतं, त्याला दुसरं काहीच दिसत नाही रोज. बाकी कुठलीही त्याला स्वप्नच पडत नाहीत. सतत स्वामींविषयीच त्याच्या मनात सुद्धा, झोपेत सुद्धा विचार चालू असतो, तो भक्त. आणि अशा भक्तांची महाराज गॅरंटी घेतायत, की स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आता हे प्रारब्ध म्हणजे काय? आणि ती घडवी ही माय, ही आई आहे. माय म्हटलंय ना तिथे. असं नाही म्हणलं, की स्वये भक्त प्रारब्ध घडवे स्वामी, असं नाही म्हणलं, माय म्हणलं. माय माऊली ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला ती तुमच्या दुष्कर्मांकडं, दुष्कृत्यांकडं, चुकांकडं अजिबात पाहत नाही. ती पाहते माझं लेकरू सुखात कसं राहील, त्याला चांगलं कसं वाटेल, तो आनंदी कसा राहील, ही जी विचार करते ती असते माय. ही माझ्या स्वामीरूपी जी माय आहे ना, ती माझं प्रारब्ध घडवते. कसं घडवतेय? मग हे प्रारब्ध आपण म्हणतो, की त्रिविध ताप आहेत, ऋण, वैर, हत्या, शाप, तळतळाट आहेत, संचित आहे, क्रियमाण आहे. ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे माझं प्रारब्ध आहे. मुळात त्या प्रारब्धाच्या अलीकडचा जो शब्द आहे भक्त, हा भक्त या कधीच या गोष्टींचा विचार करत नाही. मी काय पाप केली असतील, त्या पापांमुळेच माझ्या आयुष्यात असं झालंय, मी काहीतरी चांगलं काम केलं असेल म्हणून मला स्वामींची सेवा केला. हा मागील भूतकाळातील कुठल्याही गोष्टींचा विचार करत नाही. कारण हा विचार करण्यासाठी त्याला स्वामींपासून डिटॅच व्हावं लागतं. स्वामींचा विचार करण्यापासून त्याला दूर जावं लागतं. तेव्हाच तो त्याच्या भूतकाळामधल्या पापांचा, चुकांचा, अन्य काही गोष्टी असतील त्याचा विचार करतो आणि भक्त म्हणतो माझ्याकडे ह्याच्यासाठी वेळच नाही. आणि जो व्यक्ती असा मागील घटनांचा कुठल्याही प्रकारे विचार न करता जगतो आणि भविष्यात जे काही घडणार आहे त्याची चिंता आजच करत नाही आणि प्रत्येक वर्तमानातल्या क्षणामध्ये जो फक्त स्वामींशीच कनेक्ट आहे, तो नोकरी करतोय स्वामींची सेवा म्हणून, तो जेवण करतोय स्वामींची सेवा म्हणून, तो टीव्ही पण पाहतोय स्वामींची सेवा म्हणून, तो केंद्रातही जातोय स्वामींची सेवा म्हणून, स्वयंपाक करतोय स्वामींची सेवा म्हणून. जे जे काही कर्म त्याच्या जाणतेपणे अथवा अजाणतेपणे करतोय, ती सगळी स्वामींचीच सेवा आहे असं समजूनच जो करतोय, तो स्वामींचा भक्त. आणि अशा भक्ताचं प्रारब्ध महाराज म्हणतात मी घडवतो. स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आणि जिथे स्वामी महाराज प्रारब्ध लिहायला सुरुवात करतील ती माय आहे. तिला माईचं, आईचं तिला वर्णन केलंय किंवा उपमा दिली आहे. आई कुठल्या मुलाचं वाईट लिहिल प्रारब्ध. जर आपल्या आईकडे जर आपल्या एक पेन दिला देवाने आणि लिहा तुमच्या मुलाचं आयुष्य तुम्हाला कसं पाहिजे उद्याच्या भविष्यात, लिहा तुम्ही इथं. कुठली आई आपल्या मुलाचं वाईट भविष्य लिहिल? कधीच नाही लिहिणार. मग मी जर असा भक्त झालो, काय होतं, आपण नागरिक शास्त्र जे शाळेमध्ये शिकतो त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक असतं कर्तव्य आणि एक असतं हक्क. की भारतीय नागरिक म्हणून मला काही हक्क मिळाले असतात. जसं मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, लेखनाचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यासोबत मला काही हक्क किंवा कर्तव्य असतात, की बाबा माझ्या देशासाठी काही विघातक मी कार्य करणार नाही, माझ्या देशाचं रक्षणाचंच काम करेल, वगैरे वगैरे. आपलंही स्वामींचे सेवेकरी ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला आपलाही काही हक्क असतो आणि आपलीही काही कर्तव्य असतात. हक्क जो आहे, आपण कधीही 24 तासात स्वामींना हाक मारू शकतो. आपल्याला जे हवंय ते मागून घेऊ शकतो. मला हे हवंय, कसं द्यायचं तुम्ही तुमचं बघा. हा हक्क आहे आपला, कारण आपण त्यांचे भक्त आहोत, सेवेकरी आहोत. पण कर्तव्य काय? आपण कधीही त्यांच्यापासून डिटॅच व्हायचं नाही. एक क्षणभरासाठी सुद्धा त्यांच्यापासून दूर जायचं नाही, हे आपलं कर्तव्य आहे. त्यांनी जे जे शिकवलंय आपल्याला, जे जे प्रिस्क्रिप्शन दिलंय त्याच्यानुसार आपल्याला आचरण करायचं आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आपण हक्क आवर्जून लक्षात ठेवतो, की येस मी कधीही स्वामींना कितीही वेळेला मागू शकतो. कर्तव्याच्या बाबतीत काय? किती वेळा आपण ठरवून असं केलं, की नाही, येणाऱ्या पुढच्या संपूर्ण आठवड्यात मी स्वामींशिवाय दुसरा कशाचाच विचार करणार नाही. साधं सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण मौनात करा असं सांगितलं तरी ते जमत नाही. की बोलायचं नाही, 7 दिवस कोणाशीही बोलायचं नाही. न बोलता फक्त सेवा. कोण तुम्हाला काय म्हणतं ह्याच्याकडे काही न विचार करता तुमची तुम्ही सेवा करत राहा. एवढा साधा दिलेला टास्क सुद्धा कंप्लीट करता येत नाही.
आपण कर्तव्यांकडे कानाडोळा करतो आणि हक्कांचं मात्र आवर्जून महाराजांकडे भांडण करतोय, महाराज मला हे द्यायलाच पाहिजे तुम्ही. पण महाराज म्हणतात मी भक्तांचं प्रारब्ध घडवतो, कोणाचंही घडवत नाही. तू आधी भक्त हो, मग ती गोष्ट तुला मिळेल. थोडक्यात आधी पात्रता सिद्ध कर, मग तुला सगळं मिळेल. आपण आधीची कंडिशन वाचत नाही. म्हणजे छोटंसं तान्हुलं बाळ आहे, त्याला जर आपण सांगितलं की एक एक घास जेवण करायचं, त्याला अजून दात आलेले नाहीयेत आणि त्याला जर घासभर अन्न भरवायचा प्रयत्न केला, तर शहाणा माणूस असेल, जो कोणी घरातले बुजुर्ग असतील, ते काय म्हणतील, "अरे ह्याला अजून दातच आले नाही, तुम्ही ह्याला असं जेवण देऊ नका, ह्याला कुस्करून द्या, मऊ भात जो आहे तो द्या, जेणेकरून त्याला चावायची गरज नाही पडली पाहिजे." का? कारण त्याची अजून तेवढी पात्रता नाही. पात्रतेशिवाय एखादी गोष्ट देणं ही कुठलीही आई कधीच करत नाही. कारण आईला माहिती असतं समोरच्या माझ्या बाळाची पात्रता काय आहे. पहिलीतल्या मुलाला 10वीचं गणित कधीच शिकवलं जात नाही. पहिलीचंच गणित शिकवलं जातं. का? शिक्षकाला माहिती आहे, गुरुला माहिती आहे माझ्या शिष्याची पात्रता किती आहे. मग आपल्या स्वामींना आपली पात्रता आपल्याला सिद्ध करून दाखवावी लागेल, की स्वामी मी जे काही मागतो आहे, हे मागण्याचा माझी तेवढी पात्रता आहे. मी त्या लेव्हलला आहे म्हणून मी तुमच्याकडनं ही गोष्ट मागतोय. भक्त होणं हे सिद्ध करून द्यावं लागेल. मग प्रारब्ध घडवणं हे सहज होऊन जाईल. आपला पूर्ण जो फोकस आहे, तो त्या महाराज प्रारब्ध घडवणार, महाराज प्रारब्ध. भगवद्गीतेतला श्लोक जो स्वामींच्या फोटोखाली आपण नेहमी बघतो, अनन्यान् चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपण फक्त त्या खालच्या 2 शब्दांकडे जास्ती लक्ष देतो, योगक्षेमं वहाम. स्वामी आपलं सगळं वाहून नेणार आहे, स्वामी सगळं आपलं वाहून नेणार आहेत. कधी वाहून नेणार आहे हे बघतच नाही. जो माझं सतत चिंतन करतो, माझ्याशिवाय ज्याच्या आयुष्यात काहीच नाही, असा जो कोणी आहे, त्याचं मी सगळं वाहून नेणार आहे. पहिली कंडिशन आपण वाचत नाही, ऐकत नाही, समजून घेत नाही. दुसऱ्याकडे मात्र हक्काने भांडत असतो. स्वामी मला तुम्ही द्यायलाच पाहिजे. माझा हक्क आहे. कसं मिळणार? म्हणून स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया. आधी भक्त व्हायला शिका. 24 तासातले मी किती वेळ स्वामींशी अटॅच राहतोय, स्वतःच स्वतः निरीक्षण करायला शिका. की माझ्या मनात स्वामींचा विचार किती वेळा येतो दिवसातनं? पाणी पिताना येतो का? जेवताना येतो का? ऑफिसमध्ये काम करताना येतो का? कोणाशी बोलताना येतो का? भांडताना येतो का? रडताना येतो का? हसताना येतो का? किती वेळा माझ्या मनात स्वामींचा विचार येतो? हा स्वतःच आत्मपरीक्षण करायचं. उत्तर तुमचं तुम्हालाच मिळेल. कोणाकडेही जायची आवश्यकता नाही. आणि मग जेव्हा मला कळेल, की अरे मी फक्त काही सेकंदापुरतं फक्त स्वामींकडे असतो. उरलेला वेळ मात्र मी माझ्या भावनांमध्येच गुरफटलेलो आहे. कधी मला आनंद वाटतं, कधी दुःख वाटतं, कधी हळवेपणा येतो, कधी राग येतो, कधी चिडचिड होते. ह्या सगळ्या भावनांमध्येच मी गुरफटलो आहे. मग मी महाराजांचा भक्तच नसेल, तर मग स्वामी महाराज माझं प्रारब्ध कसं घडवतील? स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया. स्वामी महाराज फक्त त्याचंच प्रारब्ध घडवतात, जे त्यांचे भक्त आहेत. जो विभक्त आहे, जो सतत 24 तासातले नित्यसेवेतला सुद्धा वेळ स्वामींजवळ राहत नाही. उरलेले जो काही वेळ आहे, त्याच्यामध्ये त्याला त्याची भविष्याची चिंता आहे. भूतकाळातली ज्या काही त्याच्या चुका झाल्या, त्याच्याबद्दल जे पाप घडलेलं आहे, त्याचं त्याला वाईट वाटतंय. अशा विचारांमध्ये रमणाऱ्या व्यक्ती कधीच स्वामींचा भक्त असू शकत नाही. आणि जो भक्त असू शकत नाही, त्याचं प्रारब्ध घडवण्याची गॅरंटी महाराजांनी घेतलेली नाही. म्हणून महाराजांकडे ज्यावेळेला आपण एक बोट करतो, महाराज मी एवढी तुमची सेवा केली, पण तुम्ही मला जे हवंय ते देत नाहीत, असं ज्यावेळेला आपण महाराजांकडे म्हणतो, त्यावेळेला 3 बोटं किंवा 4 बोटं स्वतःकडे असतात. स्वतःला पहिलं विचारायचं, मी महाराजांचा भक्त झालोय का? मला कोणी बोललं की राग येतं, कोणी मला एखादी सेवा करू नको म्हणलं की राग येतं, कोणी आणखीन काही तिरसं सांगितलं की मला राग येतो. मी कुठे स्वामींचा होतोय? मी केंद्रात स्वामींसाठी येतो का स्वामींच्या निमित्तानं बाकीच्या गोष्टी करण्यासाठी येतो? इतरांशी गप्पा मारायला मिळतात, माझ्या ओळखीची माणसं भेटतात, त्यांच्या संसारातल्या गोष्टींची मला छान उखळ-पाखळ काढता येतात. ह्या सगळ्यांसाठी मी आलोय का? मी केंद्रात कशासाठी जातो याचं आत्मचिंतन आपण करणं आवश्यक आहे. मी केंद्रात जर 1 तास जात असेल, पैकी किती वेळ मी स्वामींसाठी देतो? हे आत्मचिंतन आपण करणं गरजेचं आहे. मग आपल्याला कळेल, की स्वामी आपलं प्रारब्ध कधी आणि कसं घडवणार. आज्ञेविना काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. की जोपर्यंत हे स्वामी आज्ञा करत नाहीत, तोपर्यंत काळ जो आहे, टाइम जो आहे, हा सुद्धा काही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. बघा एक फिजिक्समध्ये सिंपलशी एक फेनॉमेनन आहे,
की 2 बिंदू जर असतील तर त्या 2 बिंदूंमधलं अंतर कापण्यासाठी काहीतरी वेळ जावा लागतो. कारण ते अंतर आहे, डिस्टन्स तेवढं आहे. जर ते डिस्टन्स 0 केलं, ते अंतर जर 0 केलं, म्हणजे तुम्ही जिथे आहात, तुम्हाला जर असं विचारलं, की तुमच्या डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जायला तुम्हाला किती वेळ लागेल? तर तुम्ही म्हणाल, "काय मूर्खासारखा प्रश्न आहे. माझाच डावा हात आहे आणि माझाच उजवा हात आहे. वेळ कसा लागेल?" म्हणजे ज्यावेळेला गोष्ट एकच असते, त्यावेळेला त्यासाठी अंतर लागत नाही किंवा अंतर येत नाही. त्यामुळे काळ येत नाही. टाईम एक्झिस्ट करत नाही. आज्ञेविना काळ ना नेई त्याला. हा काळ काय करणार आहे? तुम्हाला या शरीरामधनं काढणार आहे आणि अन्य कुठल्यातरी ठिकाणी घेऊन जाणार आहे. स्वर्गात जाईल, नरकात जाईल किंवा आणखीन कुठं जायचं असेल, जे काही कर्म असेल त्याच्यानुसार घेऊन जाणार आहे. पण मुळात जर तुम्ही 24 तास स्वामींच्या चिंतनामध्ये असाल, तुम्ही स्वामींचे झालेले असाल, तर तुम्हाला कुठे घेऊन जायचीच गरज नाही. कारण तुम्ही बसल्या जागेवरती ह्या सगळ्या गोष्टी अनुभवू शकता. म्हणून जोपर्यंत स्वामींचीही आज्ञा होत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. पण ठाईच बैसोनी करावे एकचित्त आवडी अनंत आळवावा. गुरुचरित्र आपण वाचलं. काशी यात्रा बसल्या जागेवरनं स्वामी महाराजांनी घडवली. प्रत्यक्ष जायची वेळच आली नाही. किती वेळ लागला त्याला गाणगापूर ते काशी गाठायला? फक्त क्षण. पापणी मिटून तो फक्त डोळे उघडतो तर बघतो तर काशीमध्ये आहे. ही सामर्थ्य सद्गुरूंचं आहे. आणि अशा सद्गुरूंची आपण सेवेकरी आहोत. मग आपल्यासाठी काय अशक्य असेल? आणि म्हणून आज्ञेविना काळही ना नेई त्याला. तुम्हाला या शरीरामधनं काढून कुठेतरी जर दुसरीकडे न्यायचं असेल, तर त्यासाठी स्वामींची आज्ञा घ्यावी लागेल. कारण तुम्ही सतत 24 तास स्वामींशी अटॅच आहात. मागे जसं पहिल्या सत्रात म्हटलं होतं, की घराच्या 4 भिंतींपासून डिटॅच होऊ शकतो. परंतु घर, त्यातली माणसं याच्याविषयीची जी माझी भावना आहे, त्या भावनेपासून मी डिटॅच होऊ शकत नाही. तसं सारखं 24 तास काही स्वामींच्या फोटो शेजारीच बसलं पाहिजे, ही अटॅचमेंट नाहीये. अटॅचमेंट फोटोशी, मूर्तीशी, भिंतींशी ठेवायची नाहीये. अटॅचमेंट त्या भावनांशी ठेवायची, की माझे स्वामी आहेत. त्या स्वामींचे चरण आहेत. त्या चरणांशी माझी अटॅचमेंट राहिली पाहिजे. आणि असं जो कोणी अटॅचमेंट दाखवेल, आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती त्याला. कारण परलोक जो आहे, परलोक म्हणजे काय? ह्या घरापेक्षा दुसरं घर. म्हणजे यायला ह्या घरामध्येच मी इतका सुखी आहे, तर दुसऱ्या घरात गेल्यानंतर मला दुःख व्हायचं कारण काय? माझ्याकडे व्यवस्थित सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. इझिली मी अवेलेबल करू शकतो. दुसऱ्या घरात गेल्यावर मला टेन्शन काय येईल? नाही येणार. जर तुम्ही इथेच स्वामींचं चिंतन केलं, स्वामींशी अटॅच राहिला आणि स्वामींशिवाय तुम्हाला दुसरं काहीच आठवलं नाही, तर तुम्हाला मृत्यूनंतरचं भय का वाटेल? की अरे माझा मृत्यू, मला आजारपण आलंय, कदाचित मी मरणार का काय? अजून काय कुठल्याही प्रकारचं. किंवा माझा अपघातच होईल का? मग असंच होईल का? तसंच होईल का? ह्या सगळ्या गोष्टींचं. किंवा मग माझं मेल्यानंतर काय होईल? परलोकी ही ना भीती तयाला. कोणाला? भक्ताला. भक्त कोण? जो कधीच डिटॅच होत नाही, जो कधीच विभक्त होत नाही, तो भक्त आहे. तुम्ही जर सतत स्वामींचं चिंतन करत असाल, तर भगवंतांनी स्वतः सांगून ठेवलंय, शेवटच्या क्षणी जर तुमच्या मुखात जे असेल, जर आपण भगवद्गीता वाचली, तर त्याच्यात आपल्याला समजेल भगवंत असं म्हणतो, की तुम्ही ज्या देवाचं चिंतन कराल, तुम्ही त्या देवाचं होता. तुम्ही पितरांची सेवा केली, तर तुम्ही पितर होता. तुम्ही माझं जर चिंतन केलं, तर तुम्ही माझ्यात सामील होऊन जाता. हे तुम्हाला ठरवायचं की तुम्ही चिंतन कोणाचं करायचं. तसंच भगवंत असं म्हणतो, की जर तुम्ही पितरांचं चिंतन करत राहिला, तर मृत्यूपश्चात तुम्ही पितरलोकातच जाणार. तुम्ही जर चिंतन देवलोकाचं केलं, देवांचं सतत चिंतन करत राहिला, तर तुम्ही देवलोकात जाल. पण जर चिंतन तुम्ही माझं केलं, त्या परमेश्वराचं, परब्रह्माचं केलं, स्वामी महाराजांचं केलं, तर तुम्ही कायमचे स्वामींचे होऊन जाल. चॉईस तुमच्याकडे आहे, की तुम्हाला कशाचं चिंतन करायचं आहे. आणि म्हणून आपण मनुष्य जातीत जन्माला आलेलो आहोत. एका ठिकाणी एक मेंढ्यांचा कळप जाताना दिसला. त्या मेंढ्यांच्या कळपाकडे पाहताना असं वाटलं, ह्या मेंढ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? बघितलं तर त्याचं शरीर वेगळं आहे, माझं शरीर वेगळं आहे. पण तरी त्याचं आयुष्य आणि माझं आयुष्य याच्यात फरक काहीच नाही दिसला. कारण त्या मेंढ्यांना मेंढपाळ जसं चालवत होता तसं ते चालत होते मेंढे. आणि माझं जे काही माझी सराउंडिंग जी परिस्थिती आहे, माझं आयुष्य जे काही माझ्या नशिबात आलंय, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतोय, ते जसं चालवतंय तसं मी चाललोय.
मला स्वतःला दिशाच नाहीये, की मला इथपर्यंत जायचं आहे. मग त्याच्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे. हे स्वातंत्र्य माझ्याकडे नाहीच आहे. मी धावतोय नुसतं. मला जिकडे ढकललं जाईल तिकडे मी धावत चाललोय. मग त्या मेंढ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय? मग जर परमेश्वराने, जर स्वामींनी मला विशेष करून या मनुष्य जन्माला घातलंय, त्यातही विशेष त्यांनी माझ्याकडनं स्वामींची सेवा करावी, यासाठी त्यांनी माझ्या जवळ बोलवलंय, तर त्यांचा काहीतरी ते उद्देश असला पाहिजे. त्यांना माझ्याकडनं मेंढ्यांसारखी कृती अपेक्षित नाही. मला स्वामींचं चिंतन करताना मला मेंढी नाही व्हायचं. कोणीतरी हाकललं तसं मला चालत राहायचंय. मला स्वामींकडे जायचंय. परिस्थितीवरती अवलंबून न राहता परिस्थिती बदलण्याची क्षमता मला घडवायची आहे. इतकं सामर्थ्य मला घडवायचं आहे. असं मला भक्त व्हायचंय. असा जो कोणी असेल, त्याच्या आयुष्यात अशक्य ही शक्य करतील स्वामी हे घडतं. तुम्ही जे काही कोणाचे अनुभव वाचून बघा, ऐकून बघा, या प्रत्येक वेळेला तुम्हाला एकच दिसेल, की जेव्हा तो व्यक्ती पूर्णतः स्वामींवर विसंबून जातो, की स्वामी आता तुम्हीच बघा कसं करायचं, मला कळत नाहीये काय. त्याच वेळेला त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतात, अनुभव येतात. जोपर्यंत तो स्वतःच्या बुद्धीला अनुसरून काम करत राहतो, तोपर्यंत त्याला काही अनुभव येत नाहीत. आणि मगाशी म्हटलं तसं शाब्दिक पांडित्य निर्माण होतं, ग्रंथ पाठ होतो, पण रिझल्ट काही येत नाही. पण जरी एखादी अडाणी व्यक्ती असेल, त्याला लिहिता वाचता येत नाही, तुमच्यासारखं छान स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, गुरुचरित्र वाचता येत नाही, पण तिची स्वामींवर त्या व्यक्तीची एवढी श्रद्धा असते की तिला स्वामींशिवाय दुसरं काहीच नाही. त्यांच्या मुखात तुम्ही त्यांना कधीही विचारा, काय कसं झालंय? स्वामींनी ठेवलंय तसं चाललंय. कसली चिंता? काही चिंता नाही. स्वामी जे करतील ते करतील. इतके बिनधास्तपणे त्यांचं आयुष्य जगतात आणि आपण शिकून सवरून, बुद्धी वापरून दुःखी आहोत आणि ते मात्र न शिकता आनंदी आहेत. कारण त्यांनी स्वामींशी त्यांचं आयुष्य जोडून टाकलंय. आपण शिकून त्या शब्दांशी आपलं आयुष्य जोडून टाकलंय आणि शब्दांशी आयुष्य जोडल्यामुळे आपण स्वामींपासून विभक्त झालोय. हा आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा धडा आहे. आपल्याला प्रिस्क्रिप्शन पाठ करायचं आहे, की ते औषध पोटात जायला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे, हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. आणि हे जेव्हा आपल्याला करता येईल त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने तारक मंत्र कळेल, की तो का तारून नेतो, कोणाला तारून नेतो, कधी तारून नेतो, याचं गमक आपल्याला ह्या तारक मंत्रामधूनच कळेल. म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या वाक्यावरती, ह्या शब्दांवरती विश्वास ठेवत असताना सद्गुरूंचे चरण हे सदैव आपल्या सोबत आहेत. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. हे स्वामी चरण माझ्या सदैव सोबत आहेत आणि जिथे हे चरण आहे तिथे कशाचीही कमतरता नाही. मग माझ्या आयुष्यात जे घडायचं असेल ते कसंही घडवलं जाईल. जसं त्या सिंहाची गर्जना असते, की सिंह जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत जंगलातले सगळे प्राणी मजा मस्ती मौज करत असतात. ज्या क्षणी तो सिंह जागा होतो, त्या गुहेच्या बाहेर येतो आणि एक जोरात डरकाळी फोडतो, त्या क्षणी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना कळतं राजा जागा झालाय. आपल्या स्वामींचंही तसंच आहे. जोपर्यंत स्वामी शांत आहेत तोपर्यंत ही सगळी परिस्थिती, प्रारब्ध, माणसं, समाज हा सगळा तुम्हाला सारखा सांगत राहणार आहे, की तुझं काम होणार नाही, तुला हे जमणार नाही, तुझ्या आयुष्यात हे घडणार नाही. हे सतत तुम्हाला ते ऐकवत राहणार आहे. पण जर तुम्ही त्या स्वामींवर विश्वास ठेवलात आणि ज्या क्षणी ही स्वामींची गर्जना होईल, त्यावेळेला हे सगळ्या ज्या भौतिक मर्यादा आहेत, या सगळ्या ऑटोमॅटिक गप्प बसून जातील, गळून जातील आणि स्वामींची एक डरकाळी झाल्या क्षणी तुमच्या आयुष्यातलं जे काही दुःख असेल ते पूर्णतः दूर झालेलं असेल. त्यामुळे वाट पाहायची ती स्वामींच्या गर्जनेसाठी. स्वामी कधी गर्जना करतात? स्वामी गर्जना तेव्हाच करतात ज्यावेळेला स्वामींवर तुम्ही निस्सीम प्रेम करता, स्वामींना मनापासून हाक मारता. जसं गुरुमाऊली आपल्याला सांगतात, आर्ततेने केलेली प्रार्थना म्हणजे आरती आहे. शब्द वाचणं म्हणजे आरती नाही. मनातून ती भावना यायला पाहिजे. ज्यावेळेला मी स्वामींना असं म्हणतो, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, त्यावेळेला माझ्या अंतरंगातून पूर्ण मनातून एक चित्ताने एकच आवाज यायला पाहिजे, की स्वामी तुम्हीच माझ्यासाठी सर्वस्व आहात. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही. ही आर्तता ज्या वेळेला येणार त्यावेळेला सद्गुरुनाथा हात जोडितो ह्या शब्दांमध्ये ताकद येणार. ज्या वेळेला मी पूर्ण ब्रह्मा सनातना ही ज्या वेळेला मंत्र पुष्पांजली म्हणतो, त्यावेळेला स्वामी महाराज स्वतः म्हणतात, भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजय दत्त. की भक्तांना न्याय देण्यासाठी आणि
जे मातलेले आहेत, जे माजलेले आहेत, अशांना शिक्षा करण्यासाठी, प्रमत्त दंड करण्या, त्यांना दंड करण्यासाठी मी हा पृथ्वीवरती विजयदत्त स्वरूपामध्ये इथं उभा आहे. मग आपण जर भक्त असू तर आपलं सदैव रक्षण करण्याचं सामर्थ्य आणि वचन हे स्वामींनी आपल्याला स्वतःहून दिलेलं आहे. म्हणून विश्वास कोणावरती ठेवायचा? स्वामींवर ठेवायचा की आजूबाजूच्या परिस्थितीवर ठेवायचा, प्रारब्धावर ठेवायचा, शास्त्रांवर ठेवायचा? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर विश्वास स्वामींवर ठेवला, एकाच डरकाळीत सगळे तुमच्या आयुष्यातले दुःख दूर झालेले असतील. विश्वास परिस्थितीवर ठेवला की परिस्थिती कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. सतत ही चिंता वाढवत राहणार. म्हणजे बीपी किती आहे माझा असा सारखा विचार करून करून जर बीपी कमी झाला असतं तर किती सुंदर झालं असतं, पण नाही होत. उलट बीपी वाढतं. परिस्थितीची, भूतकाळाची, भविष्याची जेवढी काही तुम्ही चिंता कराल, जेवढा काही विचार कराल, त्याने ती चिंता, ते टेन्शन, ते स्ट्रेस आणखीन वाढत जाणार आहे. पण माझ्या स्वामींचं नाव जेवढं तुम्ही घेत राहणार, जेवढं तुम्ही गुरूंना शरण जात राहणार, तेवढं तुमचं बीपी काय, आणखीन कुठलंही शुगर असेल, जे काही असेल, ते सगळं नॉर्मल येऊ शकतं. नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे. आणि आज विज्ञान सुद्धा, मॉडर्न फिजिक्स हे सिद्ध करून दाखवतं की जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या विदाउट एनी मेडिकेशन, कुठलीही गोष्ट तुम्ही जागेवरनं न हलता तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. हे विज्ञान आज सिद्ध करतं. म्हणून स्वामींशी जेवढं कनेक्ट व्हाल तेवढं तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवंय ते मिळवण्याचं सामर्थ्य तुमच्याचकडे आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी. सगळं तुझ्याकडेच आहे. कारण हृदय वससी परी नच दिससी कैसे तुझं पाहू. हे हृदयामध्ये बसलेलेच स्वामी महाराज आहेत. मग स्वामी महाराज जिथे बसलेले आहेत त्या ठिकाणी अशक्य काय असेल? ज्या ठिकाणी ठेवितो मी मस्तक माझे त्या ठिकाणी सद्गुरू तुझे पाय दोन्ही. जिथं डोकं ठेवेन तिथं स्वामी महाराज तुमचेच चरण आहेत. मग माझ्यासाठी कमतरता कसली? आपण गुरुचरित्रात हे अनेक वेळेला वाचलेलं आहे. स्वामी चरित्रात या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि म्हणून अशक्य ही शक्य होण्यासाठी पात्रता सिद्ध करावी लागेल. सगळ्यांना सगळं मिळत नाही. ज्याला जे मिळतं त्याची तेवढीच पात्रता असते, म्हणून तेवढंच त्याला मिळतं. तुम्ही पात्रता सिद्ध करा, तुम्हालाही तेवढंच स्वामी द्यायला बसलेत. कारण भक्तांचा उद्धार करण्यासाठीच स्वामींनी सगुण रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. शरीराने किती जवळ जाताय याला काही मोल राहणार नाही. तुम्हाला जे मिळायचंय ते स्वामी महाराज तुम्हाला जिथे असाल तिथून तुम्हाला देत राहतील. याला काही अर्थ नाही. आणि मी जर स्वामींचा भक्त म्हणवतो की मी कधीच मनातून स्वामींच्या शिवाय कधी विचार करत नाही, मग माझ्या मनात कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी द्वेष नाही, अहंकार नाही, मीच सगळं काहीतरी करतोय, माझ्यामुळेच सगळं चाललंय, हा भाग नाही, मला काहीच घेणं देणं नाही. मी कालचा क्षणही विसरलो, काल काय झालं होतं हेही विसरलो, सकाळी काय केलं होतं हेही विसरलो. मला आत्ता हा क्षण जास्ती महत्वाचा आहे, जो क्षण मला स्वामींच्या विचारांमध्ये भरून टाकायचा आहे. मी जर असा विचार केला की अरे काल मी ह्याला अशी मदत केली होती, ह्याने असं केलं होतं, त्यांनी मला असा त्रास दिला, हा जर मी विचार केला तर आत्ता हा क्षण मी स्वामींपासून डिटॅच झालोय. गेला एवढा क्षण गेलो, मी स्वामींपासून विभक्त झालो. मी विभक्त झालो म्हणजे मी भक्त नाही. मी भक्त नाही म्हणजे माझं प्रारब्ध स्वामी घडवणार नाही. आणि स्वामींनी जर माझं प्रारब्ध घडवलं नाही तर इहलोकी सुद्धा आणि परलोकी सुद्धा दोन्हीकडे मला भीतीच आहे. कारण या जन्मात माझं कसं व्हायचं आणि मी मेल्यानंतर माझं कसं व्हायचं, कारण स्वामींपासून मी विभक्त आहे. जर मी स्वामींशी जोडला गेलो, कनेक्ट होत राहिलो, अटॅच झालो, भक्त झालो, तर माझं प्रारब्ध साक्षात स्वामी महाराज घडवणार आहेत. ज्याचं प्रारब्ध स्वामी महाराज घडवणार आहेत त्याला ना इहलोकीची चिंता आहे ना परलोकी चिंता आहे. तो याही क्षणापासून आनंदी आहे, मृत्यूनंतर सुद्धा आनंदीच राहणार आहे. आज्ञे विना काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. चॉईस तुमच्याकडे आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवंय हे तुम्ही ठरवायचं आहे. गोष्ट किती सिंपल आहे की तुम्हाला 24 तास फक्त स्वामींशी कनेक्ट राहायचंय. एवढंच तुम्हाला फक्त करायचंय. तेवढं झालं की पुढच्या सगळ्या गोष्टी स्वामी महाराज स्वतः करून नेणार आहे. सो आपलं आयुष्य कसं न्यायचं हा आपला प्रश्न आहे. हा तारक मंत्र फक्त ऐकायचा नाही, फक्त वाचायचा नाही, हा जगण्याचा प्रयत्न करायचा. स्वामी चरित्र असो, गुरुचरित्र असो, ह्या सगळ्या गोष्टी थोडं का होईना आपल्या जीवनात उतरवण्यासाठी धडपड करायला पाहिजे. तो शब्द जो आहे तो शब्द माझ्या आयुष्यात कसं, स्वामी चरित्राची 4थ्या अध्यायातली जी ओळ आहे की स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती आता. मग जर स्वामी नामाचा जप करून चारी पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 जे पुरुषार्थ आहेत याची प्राप्ती मला होणार असेल. धर्म म्हणजे काय, धार्मिक सगळ्या गोष्टींचे अधिकार मला प्राप्त होणार आहेत.
अर्थ जे काही फायनान्शियल गोष्टी आहेत या फायनान्शियल सगळ्या गोष्टींची मला प्राप्ती होणार आहे. काम म्हणजे माझ्या जेवढ्या काही इच्छा असतील या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्याही पूर्ण होणार आहेत आणि मोक्ष, मुक्तता जी आहे, स्वातंत्र्य जे आहे ते सुद्धा मला मिळणार आहे. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती आता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. एवढ्या एका श्लोकामध्ये स्वामींनी सगळ्या जीवनाचा आपल्याला फॉर्म्युला देऊन ठेवलाय. आपल्याला स्वामी नामाचा जप करता येतो का? स्वामी चरित्र गाता ऐकता येतं का? हा आपला प्रश्न आहे. आपण जर केलं तर महाराज म्हणतात मी पुनरावृत्ती टाळतो. पुन्हा तुम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवत नाही. नाही केलं चालू राहून द्या तुमचं काही प्रॉब्लेम नाही. स्वामी नामाचा जप केला तर चारही पुरुषार्थ मी तुम्हाला प्राप्त करून देतो. नाही केला तर त्या एक एक पुरुषार्थासाठी आयुष्यभर झटत राहा. एवढंच स्वामी महाराजांनी एका ओळीत आपल्या अख्ख्या आयुष्याचं सूत्र, फॉर्म्युला किंवा आपल्या ज्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या देऊन टाकल्यात. एकाच वेळेला पूर्ण करून टाकल्यात. आपल्याला फक्त स्वामीनामाचं जप करायचं आहे. सतत ध्यान ठेवायचं आहे. कॉन्शियसली, जाणीवपूर्वक आपल्याला स्वामींजवळ राहायचा प्रयत्न करायचा आहे. त्या धोब्यासारखं नाही करायचं गुरुचरित्रातल्या, की तो असतो स्वामींजवळ पण लक्ष असतं त्या राजाकडं. काय त्या राजाचं राजेपण आहे. छान छान सगळ्या स्त्रिया त्याच्या आजूबाजूला आहेत. आहे ते सौंदर्य आहे, तो लवाजमा आहे, सगळं आहे. कुठे आहे? स्वामींजवळ आहे. स्वामींचे कपडे धुतोय. लक्ष कुठे आहे? त्या राजाकडे आहे. मग महाराज म्हणले, महाराजांनी विचारलं, काय रे काय चाललंय तुझ्या मनात? काय नाही म्हणे महाराज. बघत होतो राजाचा राजेपण. महाराज त्याला म्हणले, की अरे तुला काय हवंय? म्हणे असं म्हणजे आता माझ्या हिशोबात कुठलं राजेपण आहे? मी तर तुमची सेवा करायची, मला बाकीचं काही नको. त्यावेळेला गुरुचरित्र पुन्हा वाचा. स्वामी महाराज म्हणले, इंद्रियांची तृप्ती झाल्याशिवाय माझी प्राप्ती होत नाही. तुझ्या मनात अजूनही त्या राजाचे राजेपण भोगण्याची इच्छा आहे. त्यावेळेला तू एक काम कर, ते राजेपण भोग. तुला या जन्मात पाहिजे का पुढच्या जन्मात पाहिजे तेवढं मात्र तू मला सांग. त्यावेळेला तो धोबी काय म्हणतो, महाराज आता काय मी म्हातारा झालोय. आता म्हातारपणात हे सगळं विलास भोगून काय मिळणार आहे मला? भोगता येणार नाही, उपभोग घेता येणार नाही. असं करा, मला पुढच्या जन्मात राजेपण द्या. महाराज म्हणतात तथास्तु. पुढचा जन्म बिदरचा राजा होतो, सगळं ऐश्वर्य भोगतो. 50 वर्ष झाल्यानंतर ज्याला महाराजांची इच्छा होते की आता कुठेतरी याला जाणीव करून द्यायला पाहिजे, आपल्याही अवतार कार्याची समाप्ती करण्याचा वेळ आलेली आहे. आणि त्यावेळेला तो स्फोटक जो आहे, जो फोड जो आहे त्या राजाच्या मांडीवरती उमटतो. त्या निमित्ताने महाराजांची भेट होते आणि महाराज म्हणतात, काय रे धोब्या, विसरलंस का आम्हाला? त्या क्षणी पुन्हा एकदा ती जाणीव होते की अरे आपण कोण होतो. आपल्याला फक्त ते राजेपण आपली इच्छा राहिली होती म्हणून आपल्याला महाराजांनी हे सगळं दिलं. त्यानंतर धोबी म्हणतो, महाराज आता मला काहीही नकोय, आता मला फक्त तुम्ही हवे आहेत. मग महाराज म्हणतात, ठीक आहे आता इथे करू नको, कारण व्यावहारिक जगतामध्ये तू राजा आहेस, मी एक संन्यासी आहे. त्यातही तू मुसलमान राजा आहेस. असं एक काम कर, त्या ठिकाणी पापमोचनी तीर्थापाशी आहे, तिथं आपण भेट घेऊ. महाराज काय आहे, इंद्रियांची तृप्ती झाल्याशिवाय महाराज भेटत नाहीत. म्हणून इंद्रियांची तृप्ती करण्यासाठी सतत नामस्मरण घेत राहा, की ज्या ज्या इच्छा आहेत त्या ऑटोमॅटिक गळून पडतात आणि स्वामींची इच्छा बळावते. जसं गढूळ पाणी शुद्ध करायचं असेल तर तुरटी टाकावी लागते, पण ती तुरटी जी आहे ती त्या पाण्यामध्ये विरघळून जाते, त्याचं अस्तित्वच राहत नाही. तसं स्वामींची प्राप्ती करायची आहे, मला स्वामींचं व्हायचं आहे, ही एवढी इच्छा दृढ ठेवा की बाकीच्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या गळून पडतील आणि एक दिवस स्वामींची इच्छा ही पण गळून जाईल आणि आपण स्वामींचेच झालेलो असू. अशा प्रकारे आपलं जीवन सुखमय करण्यासाठी स्वामी चरित्र आहे, गुरुचरित्र आहे, आपल्या आरत्या आहेत आणि सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण वाटचाल करावी. प्रिस्क्रिप्शन फक्त पाठ करू नये एवढंच आपल्याला सांगणं आहे आणि या ठिकाणी थांबतो. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.